हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञान खंडन. ओवी क्रमांक 192. तया सारिखा ठावो हा निकराचा आत्मभावो, येणे का पाहो न पाहो लाभे. अर्थात त्याचा ठाव घेऊन म्हणजे आत्मज्ञानी होऊन आत्मस्वरूप प्राप्त करायचे, हेच आपल्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट आहे. दृश्य असो किंवा अदृश्य असो, तो प्राप्तच आहे. त्याचा ठाव ठिकाणा शोधावा, कारण आपल्या मानवी जीवनाचा तो आणि तोच एकमेव मार्ग आहे. त्यायोगेच आपण सदा आनंदी जीवन जगू शकतो. तसे नसेल तर आपण सदा सुखदुःखामध्ये आयुष्य जगत केवळ मरत नाही म्हणून जीवित राहू. आपल्याला आयुष्यात कधीही आनंद मिळणार नाही. तो अज्ञात आहे, अदृश्य आहे, अनाकलनीय आहे. तथापि हे सर्व अभक्तांसाठी आहे. मुमुक्षु, साधक, संन्यासी, योगी यांच्यासाठी तो सदा उपलब्ध आहे, दृश्य आहे, आकलन होणारा आहे. कारण मुमुक्षु, साधक, संन्यासी, योगी हे त्याला शोधण्यासाठी सर्वतोपरी निकराचा प्रयत्न करतात. तन, मन, बुद्धी वापरून या पलीकडे जाऊन त्याला शोधतात. तो सापडेपर्यंत त्याचा अथक शोध घेतात. अशांना तो सहजच सापडतो. एकदा का तो सापडला की मुमुक्षु, साधक, संन्यासी, योगी त्याच्या चरणी उपवास करून त्याच्या सेवेला कायमकरिता रुजू होतात. आता तो अशांना सदा सापडलेल्याच अवस्थेत असतो. कारण असे मुमुक्षु, साधक, संन्यासी, योगी साक्षात्कारित होतात. तो कोठेही दूर नाही, तर तो प्रत्येकाच्या देहात अंतर्यामी अंतःकरणात आहे. यामुळे तो फक्त सकृतदर्शनीच न पाहो अदृश्य आहे. तथापि तेथे पोहोचणाऱ्यांसाठी तो दृश्य आहे. तेथे येणाऱ्यांना तो त्याचे दिव्य दर्शन देतो. तेथे पोहोचणे हे सर्वस्वी आपल्यावर स्वतःवर अवलंबून आहे. कारण आपल्या अंतःपुरात फक्त आपणच जाऊ शकतो. मुमुक्षु, साधक, संन्यासी, योगी ज्ञानमार्गाने सत्संग, अध्यात्म, योगोपासना करतात. त्या योगे ध्यानसमाधी साध्य करून अंतर्यामी प्रवेश करतात. अशांना तो अंतर्यामी अदृश्य असलेला दृश्य होतो. मग आता प्रश्न निर्माण होतो की जे शिकलेले नाहीत, अडाणी आहेत, ज्यांना ज्ञानमार्गाने अध्यात्म, सत्संग, योगोपासना करणे शक्य नाही, अशांना तो उपलब्ध होत नाही का? यासाठी माऊलींनी ओवीत पाहो असा दृश्याचाही उल्लेख केलेला आहे. असे मुमुक्षु, साधक, साधू, संत भक्तिमार्गी असतात. ते एखाद्या दृश्य जडमूर्तीत, तसबिरीत त्याला पाहतात. त्याच्यापुढे भावभक्तीने, श्रद्धेने नतमस्तक होतात. त्याचे भजन, पूजन, कीर्तन, नर्तन करतात. त्या जडमूर्तीत, तसबिरीत ते एकरूप होतात, एकचित्त होतात. त्यांचे जड देहरूपाचे भान हरपते. तन, मन, बुद्धी त्या जडमूर्तीत, तसबिरीत एकरूप होते आणि ते एकचित्त होतात. ते देहातीत होतात. आता त्यांचा त्या दृश्य जडमूर्ती तसबिरीमधून अदृश्य, अरूप, निराकार असलेल्या आत्मपरब्रह्मात प्रवेश होतो. ते दृश्यामधून अदृश्यात प्रवेश करतात. तेथे त्यांना त्याचे दर्शन होते. ते साक्षात्कारित होतात. अशा प्रकारे दृश्य किंवा अदृश्य असे कसेही असो, आत्मपरब्रह्माचे दर्शन, साक्षात्कार प्रत्येकाला झालेलाच आहे. फक्त ज्याने त्याने त्यासाठी त्याच्याप्रत जायचे आहे. त्यासाठी निकराचा प्रयत्न करायचा आहे. तो विश्वमाऊली आहे. त्याला दार्शनिकाचे महाआकर्षण आहे. आपण एक पाऊल पुढे जावे
तर तो 4 पावले पुढे येतो. अंतर्यामी अदृश्य असलेल्यावर धारणा करणे ही सूक्ष्म धारणा आहे. हे अदृश्यामधून दृश्यात साक्षात्कारात जाणे आहे. तसेच बाह्यभागी मूर्ती तस्विरीवर धारणा करणे ही जडधारणा आहे. हे दृश्यामधून अदृश्यात जाणे आहे. दोन्हीचाही अंतिम परिणाम एकच आहे, त्याचे दर्शन, त्याचा साक्षात्कार, आपली मुक्तीची यात्रा आरंभ होणे हेच आहे. ओवी क्रमांक 193. काही आपुलिये भूमिके, आरिसा आपुले निके, पाहो न पाहो शके हेके आहे. अर्थात आरसा स्वतः निर्मळ स्वच्छ आहे. तो समोरच्याची सत्य प्रतिमा दर्शवितो. तो स्वतःला दृश्य अदृश्य असा जसा आहे तसा आहे. ओवी गहन आहे, सरळ नाही, समजून घ्यावी लागते. आरसा स्वच्छ आहे, निर्मळ आहे. यामुळे त्याच्यासमोर जे जसे येईल तसे तो त्याची जशीच्या तशी सत्य प्रतिमा दाखवितो. याचा अर्थ असा आहे की आरसा जसा आहे तसे त्याच्यासमोर काही आले तर तो त्याची सत्य प्रतिमा दाखवू शकत नाही. पांढऱ्यावर काळे उठून दिसते, तथापि पांढऱ्यावर पांढरे दिसत नाही. माऊली सांगतात की आरसा स्वतःची प्रतिमा पाहू शकत नाही. तो स्वतःला दृश्य अदृश्य असा जसा आहे तसा आहे. त्याला स्वतःला तुम्ही ओळखू शकत नाही. तुमच्या दृश्य अदृश्य अशा चौकटीत त्याला बसवू शकत नाही, पाहू शकत नाही. स्वतः स्वच्छ निर्मळ असलेले स्वच्छ निर्मळ दर्शवू शकत नाही. तो कसा आहे हे सदा रहस्यच असणार आहे. आपण अस्वच्छ अशुद्ध आहोत म्हणून आरसा आपल्याला आपली प्रतिमा जशी आहे तशी दाखवू शकतो. ज्या क्षणी आपण स्वच्छ निर्मळ होऊ त्या क्षणी आरसा आपल्याला आपली प्रतिमा जशी स्वच्छ निर्मळ आहे तशी दाखवू शकणार नाही. आपण भौतिक आकर्षणांनी व्यापलेले आहोत. याला अनुसरून आपण आपली छबी आरशात पाहत असतो. वेशभूषा, केशभूषा, सुरूप, कुरूप, नटणे, मुरडणे इत्यादी आरसा आपल्याला जसे आपण आहोत तसे दाखवितो. तथापि जेव्हा आपण या भौतिकाच्या मगरमिठीमधून बाहेर होतो त्याच क्षणी आपणच स्वतः आरशासमोर जातही नाही. कारण वेशभूषा, केशभूषा, सुरूप, कुरूप, नटणे, मुरडणे इत्यादी सजावट कोणाला पाहायची आहे आणि कोणाला दाखवायची आहे. सर्व काही प्रभूचरणी समर्पण केल्यावर जेथे आपण स्वतःच उरत नाही तेथे आपला देह कसपटा समान होतो. आत्मपरब्रह्म अरूप अदृश्य निराकार आहे. जोपर्यंत आपण तसे नाही तोपर्यंतच आपण आपले जडदृश्य रूप, आकार, विकार आरशात पाहू. जेव्हा आपण आत्मपरब्रह्म स्वरूप होऊ तेव्हा आपले अरूपत्व, अदृश्यत्व, निराकारत्व आरसा कसे दाखविणार? कारण तो स्वतः तसाच आहे. तो स्वतःला कोठे पाहू शकत आहे? आपण जोपर्यंत साक्षात्कारित नाही तोपर्यंतच आपण अंतस सूक्ष्म धारणा किंवा बाह्य जडमूर्तरूप धारणा करू शकतो. एकदा का आपण स्वतः आत्मस्वरूप झालो की आपण सूक्ष्म किंवा जड धारणा करू शकणार नाही. कारण आरशाप्रमाणे आपण स्वतःची स्वतः धारणा कशी करणार? आपण स्वतःच स्वतःचे रूप कसे पाहणार? साक्षात्कारिक धारणेशिवाय ध्यान समाधी साध्य करतात कारण ते धारणेच्या पलीकडे गेलेले असतात. आपण अध्यात्मात किती प्रगती केली आहे त्याची ही खूणगाठ आहे. जर आपण बसल्या जागी आहे त्याच वेळी इच्छा झाल्या क्षणी स्थळी सहजच ध्यानस्थ बसू शकत असलो तर आपली आध्यात्मिक यात्रा सुरू झाली आहे असे समजावे. याचबरोबर जर आपल्याला
आपल्या प्रतिमेची काळजी वाटत असेल, आठवण होत असेल किंवा तसेच आरशात पाहून मनातल्या मनात स्वतःचे स्वतःला स्मरून 4 जणांना विचारून आपण कसे आहोत याची खात्री करावी असे वाटत असेल किंवा तसेच लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल असा विचार येत असेल किंवा तसेच आपल्याला आपल्या तथाकथित प्रतिष्ठेने गुदगुल्या होत असतील किंवा तसेच जर आपल्याला तथाकथित अप्रतिष्ठेने क्रोध येत असेल तर अजून आपली आध्यात्मिक यात्रा आरंभ झालेली नाही असे समजावे. याचा अर्थ अजूनही आपण आरशासमोरील नटनटी विदूषक आहोत. यात्रेला आरंभ झाला की आरसा विस्मृतीत जाईल. आपण आरशासमोर नाही तर आपण स्वतः जवळ असू याचीच सवय करावी. नित्यनेमी स्वतःजवळ जमेल तितका वेळ बसावे. तेच आपल्याला आपले सत्य स्वरूप दर्शवेल. हरिओम.